माझे एक इन्व्हेस्टर मित्र मला विचारत होते की आता चांदीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे का राजेश? उत्तर तर हो आहे, पण त्याला काही अटी आहेत. म्हणजे काय, आज 4 लाखापर्यंत चांदी ज्या वेळेला वाढली त्यावेळेला अनेकांना साक्षात्कार झाला की आपली गाडी सुटून गेली, अनेकांनी घेतली आणि त्यानंतर चांदी 2.5 लाखापर्यंत खाली आली. चांदीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे का? चांदी जर वनवासात गेली ना तर 10-10 वर्ष आपण घेतलेले भाव परत दाखवत नाही. म्हणजे 2012-13च्या सुमारासामध्ये चांदी जेव्हा 70,000पर्यंत पोहोचली होती, त्याच्यानंतर तो भाव बघायला आपल्याला पुन्हा 2025 उजाडावा लागला. मग चांदीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे का? उत्तर हो आहे. कारण ग्रीन एनर्जी असेल, इलेक्ट्रिकल व्हेकल्स असतील, सोलर पॅनल्स असतील, प्रत्येक ठिकाणी चांदी लागतीये. भविष्यामध्ये या गरज वाढत जाणार आहे, डिमांड अँड सप्लाय मिसमॅच होणार आहे. पण त्याच्याकरता तिथल्या गुंतवणुकीला तुमच्याकडे एक धोरण सातत्य हवं आणि एक प्लॅनिंग हवं. टप्प्याटप्प्यामध्ये चांदी ज्या वेळेला तुम्ही पुढच्या तेजीची सुरुवात करण्याकरता आता हळूहळू चांदीची मध्ये गुंतवणूक केली पाहिजे आणि ती तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किती असावी त्याच्यासाठी नियोजनही तुम्हाला करायला हवं.